एखादे गिळती अंगे की द्वैताचेनी पांगे उगळीते आहाती. शंकर महाराजांनी याचा सुद्धा अर्थ दुसऱ्या पद्धतीने केला आहे. एक काल जो केला तो ईश्वर मुख्य समजून ईश्वराच्या पद्धतीने केला. आता जीवाकडून हा अर्थ केला जातो. काल साधारणपणे बराच विवेचन तसं आलेलं आहे सुषुप्ती अवस्थेचं वगैरे. पुन्हा एकदा करतो की विश्व, तेजस आणि प्राज्ञ हे तीन अवस्थेतले तीन जीव आहेत. हे जीव एकच आहे, या जीवाचे तीन नाव आहेत. जागृत अवस्थेतला जो जीव आहे त्याला म्हणतात विश्व, स्वप्नावस्थेतला जो जीव आहे त्याला म्हणतात तेजस, आणि सुषुप्ती अवस्थेतला जो जीव आहे त्याला म्हणतात प्राज्ञ. विश्व, तेजस आणि प्राज्ञ ही झाली व्यष्टी. व्यष्टीप्रमाणे समष्टीचा पण विचार करावा लागतो. व्यष्टी म्हणजे व्यक्ती एक आणि समष्टी म्हणजे समूह. तर विश्व जागृत अवस्थेतला जो विश्व असतो तो जागृत अवस्थेतल्या समष्टीचा त्यालाच विराट म्हणतात. त्याच्यानंतर स्वप्न अवस्थेतला जो तेजस असतो व्यष्टी तो जागृत अवस्थेतला हिरण्य, आपल्या स्वप्नावस्थेतला समष्टीचा हिरण्यगर्भ आहे. आणि याच्यातला सुषुप्ती अवस्थेतला व्यष्टीचा ज्याला प्राज्ञ म्हणतात तेच प्रलय काळामध्ये समष्टीचा जो आहे त्याला ईश्वर म्हणतात. आता जीवाचे पुण्य किंवा पाप काय जे कर्म असते या कर्मांचं ह्या ज्या तीन अवस्था आहेत जीवाच्या, स्वप्न, सुषुप्ती आणि जागृत, ह्या तीन अवस्था ह्या सुद्धा प्रारब्धाधीन आहेत. प्रारब्धचे भोग भोगण्याची जोपर्यंत ती वेळ असते तोपर्यंत तो जागी असतो. आणि प्रारब्धाचे भोग भोगण्याची वेळ संपली जागृत अवस्थेतली आणि स्वप्नावस्थेतले प्रारब्ध भोग भोगण्याची वेळ जेव्हा मिळते तेव्हाच फक्त स्वप्नावस्थेत जातो. कधी कधी सुषुप्ती लागतच नाही. प्रारब्ध असंही असतं की झोप लागतच नाही, असं आपण म्हणतो सुद्धा की आम्हाला झोप लागली नाही. हे प्रारब्धच आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण पुष्कळ वेळा म्हणजे म्हणतो की हा आळशी आहे, हा खूपच झोपतो, हा खूपच उठतो, हा जागीच आहे, काही जे काय असेल. तर हे खरं म्हणजे हे सगळं प्रारब्धाधीन आहे. त्या कर्माचे फळाची जी वेळ आहे ती वेळ आली की त्या वेळेत बरोबर ती अवस्था त्या जीवाला प्राप्त होते. ह्या तिन्ही ज्या अवस्था आहेत काय, ह्या तिन्ही अवस्था आपल्याला वाटतं आपल्या हातात आहेत, ऍक्च्युली तसं नाही आहे. हे सगळं प्रारब्धाधीन सगळा कारभार आहे. आणि या तिन्ही अवस्था अविद्येच्या वृत्ती आहेत. स्वप्न, जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती ही तिन्ही अवस्था अविद्येची वृत्ती एक प्रकारे, हे लक्षात ठेवा. जशा मनाच्या वृत्ती असतात ना तसं ह्या अविद्येच्या वृत्ती आहेत ह्या तिन्ही अवस्था. या तीन अवस्थापन्न जो जीव आहे, आता यात काय आहे, ज्या वेळेस तुम्हाला जागृत अवस्थेचे फळ भोगता तुम्ही त्यावेळेस तुम्ही जागृत अवस्थेत असता आणि त्यात अन्नमय कोश असतो. अन्नमय कोशामध्ये तुम्ही असता त्यावेळेस. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमचं हे तुम्ही जागृत अवस्थेचे फळ भोगले, कर्म भोगले आणि आता अशी वेळ आली की आता इथून तुम्हाला पुढे स्वप्नावस्थेचे कर्मफळ भोगायचे, त्यावेळेस तुम्हाला झोप लागायला सुरुवात होते. मग तुम्ही झोपता. झोपता म्हणजे पूर्ण झोपही नाही, कारण स्वप्नावस्था ही मध्य अवस्था आहे ना, पूर्ण झोपही नाही पूर्ण जागृती नाही अशी अवस्था आहे. तर त्या अवस्थेमध्ये विश्व लीन होतो. म्हणजे जागृत अवस्था आणि विश्व हे दोघेही स्वप्नावस्थेमध्ये, जागृत अवस्था स्वप्नावस्थेमध्ये लीन होते आणि विश्व जो आहे तो तेजसामध्ये लीन होतो. बरोबर आहे. मग तिथं पुरा पुण्य पाप काय जे कर्म असेल त्यानुसार तुम्हाला स्वप्नामध्ये पण ते सगळं भोगावं लागतं. म्हणून काही काही भोग जे आहेत म्हणजे पुष्कळ वेळा अशा असतात ना की आपल्याला कुठं बंदी वगैरे व्हायचे भोग असतील समजा, तर असे जे भोग आहेत हे पुष्कळ वेळा तुमचं जर बाकीचं काही कर्म चांगला असेल तर मग ते भोग स्वप्नामध्ये वगैरे भोगून मोकळे होता येतात, म्हणून स्वप्नामध्ये भोगल्या जातात असं. म्हणून कधी कधी स्वप्न फार विचित्र पडतं की नाही, आपल्याला काहीतरी झालं, अचानकच आपत्ती आली वगैरे असं जे वाटतं, तर ते एक प्रकारे चांगलं असतं. त्याचं फळ उलटं सांगितलंय स्वप्नाध्यायामध्ये. तुम्हाला जर कोणी बांधून ठेवलं असं जर तुम्हाला दिसलं, तुरुंगात टाकलं असं जर तुम्हाला स्वप्नात जर दिसलं, तर त्या स्वप्नाध्यायात फळ असं सांगितलं की तुमचा भाग्योदय होतोय. फळ त्याचं काय उलट आहे, तुम्हाला तिथं यायचं. तर असं का, तर
खरं म्हणजे ते मुळात तुमच्या कुठं ते भाग्यात असतं ते. पण तुमचे बाकीचे कर्म तीव्र जर झाले तर त्या तीव्र कर्मांनी हे कर्म दबलं जातं. कोणतं म्हणजे तुरुंगात जायचं जे तुमचं कर्म आहे कुठलंही असेल ते, या जन्मातलंच पाहिजे असा काही नियम नाही, कुठल्याही जन्मातलं, तर ते जातं दबून. ते दबल्यानंतर ते पूर्ण नष्ट होत नाही पण दबतं. मग असे जे कर्म असतात ते स्वप्नामध्ये तुम्हाला भोगायला मिळतात. मग ते स्वप्नामध्ये म्हणजे तुमचं ते अनिष्ट निघून गेलं असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे तुम्हाला ते स्वप्नामध्ये थोडं काळ भोगवलं भगवंतानी म्हणजे, आणि ते तुम्हाला केलं. तर म्हणजे स्वप्नातही जे आपलं स्वप्न पडतं तेही कर्माच्याच अधीन राहून पडतं, हे लक्षात ठेवा. जे काही स्वप्न पडेल चांगलं वाईट त्याचं फळ पुन्हा काय, जे चांगलं वाईट जे काही मिळेल हे सगळंच्या सगळं स्वप्न म्हणजे हे सगळं कर्माच्या अधीन आहे. कशाचा? हो, मग ते आता कसं आहे की अत्युत्कटही पुण्य पापही इहैव फलमश्नुते असा नियम आहे. पुष्कळ वेळा काय होतं की पुण्य आणि पाप यांचं कधी फळ भेटेल हे आपल्याला तर सांगता येत नाही. पण जर समजा या जन्मात तुम्ही खूप पुण्य केलं किंवा खूपच पाप केलं, दोन्ही असू द्या, तर उत्कट पुण्य किंवा उत्कट पाप जर केलं तर त्याचं फळ तुम्हाला इथंच भेटतं. मग कधी कधी ते स्वप्नामध्ये वगैरे त्याचे दृष्टांत रूपाने भेटत असतं. काय म्हणजे जर समजा जागृत अवस्थेमध्ये तुमची तेवढी योग्यता अजून झालेली नाही की जागृत अवस्थेत परमात्मा तुम्हाला भेटावा, पण परमात्मा भेटण्या इतकं पुण्य तर तुमच्याजवळ आलेलं आहे. अन्य काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला काही प्रतिबंध जागृत अवस्थेतला, मग अशा वेळेस स्वप्नावस्थेमध्ये तुम्हाला देवाचं दर्शन होतं. ते दृष्टांत होतो म्हणतात ना तुम्ही, ते देवाचं दर्शन होते. किंवा कधी कधी सूचकपणे तुम्ही मंत्र काही जप करायला लागलात, अनुष्ठान करायला लागलात, काही साधना करायला लागलात, काही नियम पाळायला लागलात, तर कधी कधी तुम्हाला ते स्वप्न कधी सूचक पण पडतं. तर ते मी म्हणल्याप्रमाणे अत्युत्कट पुण्य पापाचं इथंच फळ मिळतं असं नाही. सरळ आहे ना, तुम्ही एखाद्याच्या कानफाडी जाऊन दिली त्याचं पुण्य फळ तुम्हाला थोडी दुसऱ्या जन्मात मिळणार आहे, त्याचं दुसऱ्या क्षणात मिळतो तुम्हाला, त्याचं ते दुसरं थोपडीत देतो तुम्हाला. म्हणजे उत्कट आहे ना ते, उत्कट पुण्य आणि उत्कट पाप. आपल्याला पुण्याची उत्कटता नाही दिसली ती पापाचीच उत्कटता ह्याच्यानं मोजता येते आपल्याला. कळलं का? त्याचं फळ लगेच आपल्याला दुसऱ्या क्षणात मिळतं. म्हणून अत्युत्कट पुण्य आणि अत्युत्कट पापाचं फळ तर इथंच मिळेल. पण असे काही पुण्य काही पाप असतात की त्याची फळं जन्मोजन्मी पण भोगायला लागतात. काही काही तर कर्म असे असतं की एका कर्माची फळं 10 जन्म भोगायला लागतात. वेदांत श्रवण करणाऱ्यांना हा मोठा भ्रम आहे की ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्याचं सगळं प्रारब्ध नष्ट झालं, असं होत नाही. ब्रह्मज्ञान होण्याचं काही होत. जर ते प्रारब्ध जर सुरू झालं असेल आणि त्या समजा त्या प्रारब्धाचा जर समजा असा भाग असेल की 10 जन्म होणार आहे तर त्याला 10 जन्म घ्यावेच लागतात. हा एक होऊ शकतं, समजा तसं त्याच्या नशिबात असेलच त्या योग्याच्या, कुठलाही योगी असो, की 10 जन्म घ्यायचे, तर त्याच्या हातात एक शक्ती असू शकते की तो कायव्यूह पद्धतीने एकाच वेळेस 10 शरीर धारण करून ते भोगू शकतो. नाहीतर जर त्यानं कायव्यूह पद्धत जर वापरली नाही आणि त्यानं जर परमेश्वराच्या इच्छेनं झालं तर त्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागतात. आणि म्हणून हे वेदव्यास वगैरे यांचं असंच वर्णन आहे. किंवा भगवंताचे 10 अवतार आहेत की नाही, भगवंताचे 10च्या 10 अवतार हे एका कर्माचं फळ आहे. एकाच. दुर्वास ऋषींनी जो शाप दिला अंबरीशाला, तू नाना योनीमध्ये जन्म घेशील आणि चढशील म्हणून, तो शाप परमात्म्याने स्वतःच्या अंगावर घेतला. म्हणजे एकच फळ आहे आणि ते त्यामुळे झालं. आता जे म्हणतात लोक की जीवनमुक्ताला प्रारब्ध राहत नाही, याची काही उपपत्ती लागणार? परमात्मा काय बद्ध आहे का तुमच्या आमच्यासारखा? बद्ध नसताना परमात्म्याने ते आपल्या अंगावर घेतलं. म्हणून जीवनमुक्ताच्या बाबतीमध्ये कर्म कोणीतरी भोगलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. कर्माचा दुसरा एक मोठा नियम आहे, ते कर्म एक तर तुम्ही भोगून संपवा, नाही तर तुमच्या ऐवजी कोणातरी भोगायला लावावं लागते. संत महात्म्यांच्या काही वेळा कृपेनं म्हणा, संत महात्म्यांच्या अधिकारामध्ये ते काय करतात, कधी कधी तुमचं कर्म आपल्या अंगावर घेतात, कधी कधी असंही करतात, कधी कधी तुमचं कर्म मागे पुढं करतात. हा त्यांच्या अधिकारामध्ये असलेला एक भाग आहे. पण कर्म कोणीच भोगत नाही आणि भोगल्याशिवाय नष्ट होतं असं होत नाही. जे प्रारब्ध आहे, ज्याची सुरुवात झाली, प्रारब्ध या शब्दाचा अर्थ तो आहे, ज्या कर्मानं फळ द्यायला सुरुवात केली त्या कर्माला म्हणतात प्रारब्ध. ते एकदा सुरुवात झालं की जसं बाण एकदा निघाला
की तो निघालेला बाण तो आपलं लक्ष भेदेपर्यंत मध्ये कुठे जसा थांबत नाही, तसं एकदा कर्मानं फळ द्यायला सुरुवात केली ते मध्ये थांबत नाही. ते कुठं ना कुठेतरी फळ होतच. मग त्या कर्माचं तीव्रता कमी वगैरे हे आपल्या आत्ताच्या या उत्कट पुण्य पापांनी कदाचित त्याची तीव्रता कमी होऊ शकते. म्हणजे पूर्ण तर होतच नाही, पण कदाचित तीव्रता कमी होऊ शकते. किंवा तुम्हाला जर समजा ब्रह्मज्ञान झालं मध्येच, तर मग तुम्हाला ते योगाचं ज्ञान झालं असेल तर काय योग पद्धतीनं एकाच वेळेस तुम्ही 10 जन्म वगैरे घेता. म्हणून गुरुचरित्रात वगैरे गोष्टीत बघा, ते एकाच वेळेस 3-4 ठिकाणी गेले. हे ते 3-4 ठिकाणी जाणं त्यांच्या नशिबात होतं. कोणाच्या ह्यांच्या कारण नरसिंह सरस्वामी महाराजांच्या. म्हणजे ते दर क्रमानं जाण्यापेक्षा ते एकदाच गेले, एवढंच केलं त्यांनी. कळलं का? ते क्रमानं जाण्यापेक्षा एकदाच केलं. याला कायव्यूह म्हणतात. किंवा काही वेळा काही जण आता रामानंद महाराजांना गोंदवलेकर महाराजांनी वाघाच्या रूपात दर्शन दिलं होतं. एक प्रारब्ध यांचं वाघाचं पण होतं. मग ते तेवढं त्यांनी ते वाघाचं रूप धारण केलं, त्याला दर्शनही देऊन टाकलं, प्रारब्धही भोगलं, दोन्ही काम करून टाकलं. कळलं का? म्हणजे एवढा एक अधिकार त्या मुक्त महात्म्याला मिळतो. जीवाला तर तोही नसतो. जीवाचं एकच आहे की मिळालेलं जे कर्म आहे ते भोगा, कर्मानुसार जागृती, कर्मानुसारच स्वप्न, कर्मानुसारच सुषुप्ती, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला केव्हा तुम्ही झोपायचं, किती ठरवलं तरी झोप येत नाही की नाही, किती ठरवलं तरी उठायचं म्हणलं तर कधी कधी जाग येत नाही की नाही. मी सकाळी उठतो 5 वाजता उठतो, 10 वाजता उठतो, 3 वाजता म्हणजे मला जाग येते, हे सगळ्या गप्पा आहेत, हे लक्षात ठेवा. जर तुमचं प्रारब्ध त्या दिवशी तर बिघडलं तर तुम्ही किती गप्पा मारा, तुम्ही उठत नाही त्यावेळेस, हे लक्षात ठेवा. काय किती तुम्ही काही करा, जेवायचं बसलं तर तुम्हाला जेवण मिळत नाही. म्हणून ह्या सगळ्या एक प्रकारच्या प्रारब्धाच्या गोष्टी. तर हे जे आहे प्रकृतीचे हे भोग आहेत. तर प्रकृतीचा हा जो भोग आहे हा जेव्हा प्रारब्धाला वाटतं तेव्हा तो एक एक करत विलीन करत असतो. म्हणून रोजच्या रोज हे विलीन होतं. अवस्था प्रलय ज्याला म्हणून काल मी तुम्हाला नित्य प्रलय म्हटलं ना, नित्य प्रलय किंवा त्यालाच अन्य भाषेमध्ये अवस्था प्रलय म्हणतात, की तेवढ्या पुरतं झालं. तर आता बघा, पहिल्यांदा काय होतं की आपलं जागृत अवस्था स्वप्नावस्थेमध्ये लीन झाली आणि जागृत अवस्थेतला विश्व हा तेजसामध्ये लीन झाला. स्वप्नावस्था काही चालत झाली. स्वप्न केव्हा पडलं हे नाही सांगता येत तुम्हाला, किती वेळ पडलं हे तर सांगताच येत नाही. स्वप्नाचा तुम्हाला देश कळत नाही, स्वप्नाचा काळ कळत नाही. उठल्यानंतर तुम्हाला कळतं की आता बाबा मी उठलो 5 वाजले तेव्हा मला स्वप्न पडलं, पण 5 वाजता तुम्ही उठलेले असता. तुम्हाला जागृत ज्या वेळेस आहे त्यावेळेस तर तुम्ही टाइम सांगत असता वस्तुतः. स्वप्न काही 5 वाजता पडलेलं नसतं. स्वप्नाचा तुम्हाला टाइमच कळत नाही. म्हणून तो काय मधला जो काही काळ असेल, तुम्ही केव्हा झोपलात ते तुम्हाला कळू शकतं, केव्हा उठलात कळू शकतं. पण स्वप्नाचं जे मधलं काळ आहे त्यात भलता विपर्यास आहे. आणि तुम्ही रात्री झोपलात तरी तुम्हाला स्वप्नामध्ये दिवस दिसतो. तुम्ही इथं झोपलात तरी तुम्ही काशीला गेलं तसं दिसतं. म्हणजे देशाचाही विपर्यास आहे, काळाचाही विपर्यास आहे. स्वप्नावस्थेमध्ये सर्व गोष्टीचा विपर्यास आहे. तर ती स्वप्नावस्थेतला जो ती ज्या म्हणजे जागृत अवस्थेतले किंवा असं म्हणू की सुषुप्ती अवस्थेतले पण जर सुषुप्ती अवस्थाचं त्या दिवशी प्रारब्ध जर आपला जमलं तेव्हा आपण स्वप्नावस्थेतून पुढे सरकतो. म्हणजे तो तेजस जो जीव आहे तो स्वप्नावस्थेतून पुढे सुषुप्ती अवस्थेत जातो. आता काय होतं, स्वप्नावस्था आणि तो तेजस जीव हा सुषुप्ती अवस्थेतल्या प्राज्ञामध्ये विलीन होतो. स्वप्नावस्था सुषुप्ती अवस्थेत विलीन होते आणि तेजस जो आहे तो प्राज्ञामध्ये विलीन होतो. हे जे आहे ना एकाची गिळती अंगे, ती अशी पद्धत आहे. आणि मग सुषुप्ती अवस्थेमध्ये काय होतं, सुषुप्ती अवस्थेमध्ये इंद्रिय प्राण वगैरे सगळे अंतःकरण वगैरे, या स्वप्नावस्थेत अंतःकरण असतं. स्वप्नावस्थेमध्ये अंतःकरण असतं, इंद्रिय नसतात पण अंतःकरण असतं. स्वप्नावस्थेमध्ये मन जागृत असतं आणि त्या मनाच्या द्वारा पण मनाच्या वृत्त्या नाही निर्माण होत तिथं. स्वप्नावस्थेत जे आपल्याला कळतं का, जे काही दिसतं का, ते सगळंच्या सगळं अविद्येच्या वृत्तीने दिसतं. नाही, मनाची वृत्तीनं इंद्रियाच्या द्वाराच मन बाहेर पडू शकतं ना, हे फार लक्षात ठेवलं पाहिजे. आणि स्वप्नावस्थेत इंद्रिय नसतात. स्वप्नावस्थेत तुम्हाला जागृतीचा संस्कार असतो म्हणून तुम्ही डोळ्यानेच पाहता पण इंद्रिय नसतात. जागृतीचा संस्कार म्हणून तुम्ही कानानेच ऐकता स्वप्नावस्थेतही. किंवा एखादी गोष्ट डोळे झाकून बघायची असेल तर तुम्ही स्वप्नावस्थेत डोळेच झाकता काय. पण जरी असं असलं तरी तिथे इंद्रिय नसतात, तो संस्कार आहे.
त्या संस्कार वशामध्ये तुमच्याकडून ती कृती होती त्या अवस्थेमध्ये. पण तिथं काय होतं की तिथं जे काही तुम्हाला कळतं ते सगळंच्या सगळं अविद्या वृत्तीनं कळतं. कळायला का? अंतःकरण असून काही उपयोग नसतो तिथं. स्वप्नावस्थेमध्ये अंतःकरण असून काही उपयोग नसतो, कारण अंतःकरणाचं कामच चालत नाही. कारण अंतःकरण इंद्रियांशी जोपर्यंत संयुक्त होत नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याही पदार्थाचं ज्ञान अंतःकरणाच्या द्वारा होत नाही. पण अंतःकरण म्हणून स्वप्नावस्थेत अंतःकरण नसल्यासारखे वेदांतामध्ये. त्यामुळे स्वप्नावस्थेमध्ये मुद्दाम स्वप्नावस्थेचं वर्णन कशासाठी वेदांतात केलं, तर ते याच्यासाठी केलं की जीवाचं स्वयंप्रकाशत्व कळावं. स्वप्नावस्थेमध्ये जीवाचं स्वयंप्रकाशित्व कळतं, एरवी नाही कळत. एरवी कसं ज्ञान होण्यासाठी आपल्याला जागृत अवस्थेमध्ये सूर्याचा उजेड आहे, इंद्रिय आहेत, सगळं आहे, अंतःकरण आहे, म्हणून कदाचित यांच्याद्वाराच आपल्याला कळतं असं होतं. पण स्वप्नावस्थेमध्ये काही नसताना तुम्हाला उजेडही दिसतो, बाहेरचा सूर्य नसतो पण तरी तो दिसतो, बाहेरचा कोणता पदार्थ नाही. आता इंद्रिय नाहीत म्हणून सांगायलो, बाकीचं तर काय आपले इंद्रिय पण नसतात, कारण इंद्रिय लीन झालेले असतात अंतःकरणामध्ये आणि अंतःकरणाची वृत्ती नसते. तरी सुद्धा स्वप्नावस्थेमध्ये आपल्याला कानानं ऐकू येतं, डोळ्यांना पाहता येतं. हे सगळं काय कशाचा प्रभाव आहे? हे सगळं त्या आत्मा, एकच आत्मा विवर्त भेदानं त्या ठिकाणी सगळं होतं. सगळी सृष्टी जी स्वप्नातलं जे काही आहे ते सगळं आत्माच असतो. तिथलं म्हणजे देशही आत्मा असतो. तिथं झाड दिसलं तर ते झाडही आत्मा असतो, हे लक्षात ठेवा. तिथं तुम्हाला फुल दिसलं तर त्या झाडाचं फुलही आत्माच असतो. म्हणजे सगळंच आत्मा असतो. खाणारा आणि खाद्य, समजा तुम्ही जेवण केलं तर जेवण करणारे आत्माच आहे तिथं, आणि जे खाद्यपदार्थ जे तुम्हाला तिथं तुम्ही भात वरण काय जे केलं असेल ते भात वरण आहे, दुसरं कोण आहे? आत्मा. काय तिथे तांदूळ थोडीच नेलेत तुम्ही शिजवायला? जागृत अवस्थेतून थोडी तिथे तुम्ही तांदूळ नेले, तिथे तांदूळ नेतातच नाही. म्हणून खाणारा, खाद्य हे सगळं एकच असतं आणि तरी ज्ञान होतं. या ज्ञानाला बाह्य कशाची अपेक्षा नाही, म्हणून ते स्वयंप्रकाशित्व तिथं सिद्ध होतं. म्हणून स्वप्नावस्थेचं वर्णन वेदांतानं केलंय. सुषुप्ती अवस्थेमध्ये फक्त अविद्या असते, ती कारण स्थिती आहे, तिच्यामध्ये बीज आहे. स्वप्न आणि जागृतीचं बीज सुषुप्तीमध्ये, आणि मग तिथं ती गिळल्या जाते. म्हणजे ती काय करते, सुषुप्ती अवस्था काय करते, स्वप्नावस्थेतला गिळते आणि सुषुप्ती अवस्थेतला जो प्राज्ञ आहे तो तैजसाला गिळतो. आणि जागृत अवस्था आली पुन्हा एकदा कि मग जागृत अवस्था कोणाला गिळते, सुषुप्ती अवस्थेला गिळते. असं एकमेकाची गिळती. म्हणून प्रकृती विकृती आहेत हे सगळे एकमेकाचे. एक प्रकारचे सुषुप्ती अवस्था ही एक प्रकारे कारण अवस्था आहे, तिथं बीज असतं, बाकी काही नसतं. पण तिथं अंतःकरणे नाहीये. सुषुप्ती अवस्थेमध्ये अंतःकरणे नाही, जीव पण नाही. कालही मी ते वर्णन केलंय की जीव सुद्धा त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये ब्रह्म्याशी तादात्म्य पावतो. म्हणून ब्रह्मसूत्रामध्ये एक मुद्दावून शंका विचारली आहे की सगळेच जीव जर ब्रह्म्याशी रोजच्या रोज तादात्म्य पावत असतील तर वापस तोच जीव येतो का त्या शरीरामध्ये, का दुसरी इकडे तिकडे होतं? शरीर बदलतं का, अशी शंका विचारली तिथं. त्याचं कारण असं आहे की दुधामध्ये जर तुम्ही वेगवेगळ्या, आता एक बघा, दूध, आता एक बकेट घ्या, त्या बकेटामध्ये वेगवेगळ्या वाटीतलं जर दूध एकत्र केलं तुम्ही आणि बकेटातलं दूध तुम्हाला आता वेगळं काढता येत नाही. या वाटीतलं हे दूध होतं, त्या वाटीतलं ते दूध होतं, करता येत नाही. तसं जर समजा सगळे जीव सुषुप्ती अवस्थेमध्ये ब्रह्म्याशी एक झाले, तादात्म्य पावले, एक ऐक्य जर पावले असतील तर मग तोच जीव येतो का दुसरा जीव येतो, असा प्रश्न आहे. दुसरा जीव येतो म्हणलं तर सगळंच बिघडलं तुमचं. काय याचा प्रारब्ध वेगळं, त्याचा प्रारब्ध वेगळं. समजा एखादा मुंगीचा जीव आहे आणि तो हत्तीचा शरीरात गेला तर त्याला किती अडचण आहे विचार करा. हत्तीचा जीव आहे तो मुंगीचं शरीर झाला तर किती अवघड आहे. म्हणून तिथं सांगितलं की कर्मानुसार तिथं कर्म असतं, त्याचं शिल्लक अविद्या बीज रूपानं असतं. सूक्ष्म असा संस्कारात्मना उपाधी त्या ठिकाणी पण असते. म्हणून जसं दूध एक होण्यासाठी काही आपल्याला दुधात वेगळं करण्यासाठी कुठलंही कारण नाहीये, पण इथं सूक्ष्म उपाधी असल्यामुळे त्यांचं वेगवेगळेपण लक्षात येतं. म्हणून वाघ वाघच राहतो, माशी माशीच राहते. म्हणून म्हणजे ही शंका ब्रह्मसूत्रात काढली असं नाही, उपनिषदात आहे. म्हणून तदिह वृको भवती, मशको भवती, वृक्षो भवती, व्याघ्रो भवती असं सगळं वाक्य आहे.
म्हणजे व्याघ्र व्याघ्रच होतो, म्हणजे जीव जीवच होतो. जो जीव जिथून आला तिथं पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच्या त्याच्या कर्मानुसार त्या त्या ठिकाणी जातो. तर द्वैताची निहंगी हो केव्हा हे जातो, जेव्हा द्वैताचं अंग होतं, म्हणजे प्रारब्ध ज्यावेळेस उद्बुद्ध होतं. जागृत महाप्रलयाची म्हणजे असंच हीच प्रक्रिया आहे, दुसरी काहीच नाही. महाप्रलयाच्या मी कालची सांगितलं की सगळंच सगळं अविद्येमध्ये लीन होतं, अज्ञानामध्ये, मायेमध्ये. माया ब्रह्मात लीन होऊन जाते, मायेमध्ये असलेलं ते. म्हणून आहाती उगळीते आहाती जे आहे, ओकतं ते उगळते, जे पोटात गेले ते असलेलं ओकतं, असा त्याचा अर्थ आहे. असलेलं ओकणे म्हणजे काय की हे महाप्रलयाच्या वेळेस सुद्धा सगळे जीव त्या एकच असतात अविद्येमध्ये. नवीन जीव कसा निर्माण करेल परमात्मा? एक तर जीवाची उत्पत्ती नाही एक, आणि दुसरं एक जरी शरीर निर्माण करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी कर्म लागतं. कर्माशिवाय शरीर नाही, हे लक्षात ठेवा. कुठलंही शरीर असो, सापाचं मिळो, माणसाचं मिळो, गाईचं मिळो, कुठलंही शरीर आपल्याला मिळो, त्या शरीराला कर्माशिवाय ते शरीर नाही. कुठलं तरी कर्म पाहिजे, कर्म नसेल तर शरीर मिळत नाही. आणि जर समजा पूर्वी कर्मच नव्हतं आणि नवीन शरीर झालं, असं होत नाही. म्हणून अनादि सांगितलं ना. म्हणून ते असलेलंच कार्य पुन्हा 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 उघडत राहतं. म्हणजे अशा प्रकारे भोगता जीव हा आपलं द्वैत निर्माण करतो. मग द्वैतातून देह, मग इंद्रिय, नंतर प्राण, मन, बुद्धी, अविद्या, अज्ञान, हे सगळं कार्य व्हायला जागृत अवस्थेत आलं की हे सगळं कार्यरत होतं. जागृत अवस्थेमध्ये इंद्रिय कार्यरत होतात, प्राणही कार्यरत होतात, अंतःकरणही कार्यरत होतं. जागृत अवस्थेमध्ये सगळं व्यवस्थित कामाला येतं, पण इतर अवस्थेमध्ये ते गिळतं एकमेकाला. हीच प्रक्रिया सृष्टीच्या बाबतीमध्ये पण आहे. सृष्टीत ज्यावेळेस सृष्टी निर्माण व्हायला लागते, ज्यावेळेस परमात्म्याला असं वाटतं की आपण या सगळ्याचं नामरूपात्मक व्याकरण करावं. व्याकरण म्हणजे प्रगटीकरण. नामरूपात्मक ज्यावेळेस करायचं त्यावेळेस पण एक 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 गोष्ट द्वैताची नाही अंगे, म्हणजे द्वैताची ज्यावेळेस स्थिती यायला लागते त्यावेळेस असलेलं परमात्मा, कारण नवीन काही करत नाही. म्हणून धाता यथा पूर्वम कल्पयत असा नियम आहे. सृष्टी जी आहे ती परमात्म्याने नवीन सूर्य, नवीन चंद्र असं काही केलेलं नाहीये. हे सूर्य, हे चंद्र पुन्हा जसे पूर्वीच्या कल्पामध्ये सूर्य होते, पूर्वीच्या कल्पामध्ये चंद्र होते, तेच केलं. आणि दुसरं असंही आहे ना, कुठल्याही कल्पामध्ये चांगलं तर चांगलंच फळ मिळेल की नाही, आणि वाईटाचं वाईटच फळ मिळेल की नाही. असं होईल का की वाईटाचं चांगलं फळ आणि चांगल्याचं वाईट फळ कुठल्याही कल्पात नाही भेटणार. म्हणजे स्वर्ग स्वर्गच राहील, नरक नरकच राहील. ते काळजी काय असेल, स्वर्ग म्हणजे पृथ्वी पृथ्वीच राहील. म्हणून धाता यथापूर्वम, यथापूर्व म्हणजे जसं पूर्वी होतं. पूर्वी होतं म्हणजे पहिल्या कल्पामध्ये जसं होतं, पहिल्या सृष्टीमध्ये जसं होतं, तसं याही सृष्टीमध्ये परमात्मा तेच करतो. हे सृष्टीचं अनादित्व आहे. उपलभ्यते चाप्युपलभ्यते, उपपद्यते चाप्युपलभ्यते, असं एक सूत्र आहे, ब्रह्मसूत्र. त्याच्यात त्यांनी हे सगळं सांगितलंय की याच्याशिवाय दुसरं गती नाही. कारण कर्म, मग पहिल्या सृष्टीच्या वेळेस त्या जीवाचं कोणतं कर्म होतं असा प्रश्न येईलच की नाही. समजा या सृष्टीच्या आधी सृष्टी नव्हती असं म्हटलं, आपल्या जन्माच्या आधी आधी आपला जन्म नव्हता असं आपण म्हणलं. एक उदाहरण घ्या, पुनर्जन्म का मारायचा? त्याला दोन मोठे कारण आहे. की समजा आपल्या जन्माच्या आधी जन्म नव्हता आणि हा नवीनच आपला जन्म झाला, आपण पहिल्यांदाच जन्मलो असं जर समजलं, हे मानव योनी आपल्याला पहिल्यांदाच प्राप्त झाली, आधी कुठलाही जन्म नव्हता असं जर म्हणलं, तर या योनीमध्ये आपल्याला जे सुख दुःख मिळालं ते का मिळालं, याचं काय उत्तर आहे? काही अजून आपले कर्म सुरू झालेले नाहीयेत. मागचा जन्म नाही म्हणताय ना, जे मागचा जन्म मानत नाही, मानणंच आवश्यक आहे. नाहीतर काय होईल, अकृत अभ्यागम नावाचा दोष होतो. जे केलं नाही ते तुमच्या डोक्यावर बसलं. एखादं पाप का म्हणून भोगायचं, कशासाठी भोगायचं? जे मी केलंच नाही ते का मी भोगायचं? एखादं पाप आहे की नाही, आपण भोगायचं कशावर, आपण का म्हणून भोगायचं? का? त्याचं कारण काय? भोगण्याचं कारण काय? हा अन्याय नाही का? ईश्वराला असं विचारता येऊ शकेल की नाही आपल्याला? म्हणून मागचा जन्माचं कर्म तुम्हाला मानणं भाग आहे. तुम्हाला जे काही सुख मिळालं, जे काही दुःख मिळालं, या सगळ्याचं मूळ, किंवा याच घरात तुमचा जन्म का झाला, हेच आई वडील तुम्हाला काय मिळाले,
हेच भाऊ बहीण तुम्हाला काय मिळाले, याचं काय उत्तर आहे? या सगळ्यांचे एकमेकाचा काही ऋणानुबंध होता म्हणून एकत्र आले, हेच त्याचं उत्तर आहे. आणि हा ऋणानुबंध कुठं समजणार? मागचाच. या जन्मात तर तुम्ही नुकतेच जन्मलेले, तुम्हाला काहीच कळत नाहीये, आहे की नाही? म्हणून एक दुसरं एक आहे, समजा पुन्हा म्हणजे याच्यानंतर जन्म नाही असं समजलं, हा एकच जन्म याच्यानंतर जन्म नाही असं जर म्हणलं तर कृतविप्रणाश नावाचा दोष येतो. जे या जन्मात आपण केलं चांगलं अथवा वाईट ते सगळं नष्ट व्हायला ना, त्याचं कोण भोगायचं? कायद्यानं आपल्या सगळ्या पापाची काय आपल्याला शिक्षा मिळत नाही. कायदा स्थूल आहे एकदम. काय आत्ताचा जो कायदा आहे, आत्ताचा काय कुठल्याही काळातला कायदा असू द्या, कुठल्याही काळातला कायदा हा किती जरी माणूस म्हणलं तरी तुम्ही स्थूलच आहे ना तो. माणसाकडे पोलीस ठेवू शकता का तुम्ही? हा कसा राहिला, प्रत्येक माणसाच्या पाठीमागे पोलीस ठेवला, त्याच्याकडे निगराई, पण तो पोलीस हे माणूसच आहे ना, तो कसा नीट मागेल? मग काही नाही, तो पोलीस हे माणूसच आहे, त्याच्या पाठीमागे एखादा पोलीस ठेवायचा का? बस तोही माणूसच आहे. म्हणजे असं तुम्ही किती ठेवणार, कोणाच्या पाठीमागे किती ठेवणार? याला तर अनावस्थाच होईल. बरं सगळे एकत्र मिळून भ्रष्टाचार नाही करणार हे कशावरून? किंवा सगळे एकत्र असलेली व्यवस्था कोलमडून टाकणार नाहीत कशावरून? म्हणून माणसाकडे तर तुम्ही काही ठेवू शकत नाही. मग जे काही स्थूल पाप असतील त्याचा कदाचित कायद्याच्या दृष्टिक्षेपातील त्यावेळेस तुम्हाला त्याचं भोगावं लागेल. ज्याचं तुम्हाला फळ मिळालेलं नाही अशा कर्मांचं काय? ते चांगलं समजा तुम्ही एखादं चांगलंही कर्म केलं, वाईट कर्माचं कशाला उदाहरण घ्यायचं? चांगलंही केलं तर ते चांगल्या कर्माचं तरी तुम्हाला कधी फळ मिळणार? तुम्ही एखाद्या अनाथालयाला चांगली देणगी दिली, एखाद्या अनाथ मुलाचं चांगलं केलं, त्याला शिक्षण दिलं, हे पुण्यकर्म आहे की नाही? या पुण्यकर्माचं फळ कधी मिळणार तुम्हाला? असंच म्हणावं लागतं, त्याला दुसरा पर्याय नाही. नाही तर पुनर्जन्म जर नाही मानला तर जे केलं नाही ते तुमच्या डोक्यावर येतं, जे केलं त्याचा नाश होतो. म्हणून दोन दोष येतात, अकृताभ्यागम आणि कृतविप्रणाश, हे दोन नाश, हे दोन दोष आहेत. म्हणून अगत्य पुनर्जन्म मानण्याशिवाय गत्यंतर नाही. ज्याची संगती या पुनर्जन्माशिवाय लागत नाही. पण हे पुनर्जन्मात लागतं म्हणजे काय? जे आहे तेच मिळतं. म्हणजे जे पहिले गिळलं ते ओकलं. ही काय सांगायली ओबी, जे गिळलेलं आहे ते ओकायली जी. म्हणजे याचा अर्थ जे मुळात नाही ते तर तुम्हाला काही देणार नाही. परमात्मा सुद्धा जवळचं असलेलं काही देत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे माझ्याकडे आहे तुमच्याकडे काही नाही तर देत नाही, अजिबात देत नाही. तुमचा परमात्मा, म्हणून तर परमात्मा नेहमी असं म्हणतो की माझ्याजवळ कोणी नाहीये. म्हणून परमात्म्याच्यावर जवळचा कोणी किंवा दूरचा कोणी असं नाही. वैषम्य आणि नैर्घृण्य हे दोन दोष परमात्म्यावर येत नाही. वैषम्य येत नाही. काय येत नाही? म्हणजे परमात्मा विषम असल्यासारखं वागतो असं आपल्याला वाटतं ना, पण तो त्याच्यावर येत नाही. तो म्हणतो त्याचं कर्म तसं आहे म्हणून त्याला मिळालंय. कर्म नसेल तर मी ते करणार नाही. म्हणून वैषम्य नाही, कर्म सापेक्षच तो देतो. म्हणून मी त्या दिवशी पण एक उदाहरण दिलं होतं बघा तुम्हाला, की आपली स्वतःची संस्था आहे, आपल्या मुलाला तिथं नोकरी लावायची, पण त्या मुलाच्या जवळ जर सर्टिफिकेट जर नसेल तर तुम्ही नोकरी नाही लावू शकत त्याला. त्याच्याजवळ जर ते मुख्याध्यापक पदात त्याला द्यायचंय, तुम्हाला तुमचा अधिकार आहे, तुम्ही ते रेटू शकता, पण सर्टिफिकेट नसेल तर लिगली रेटू नाही शकत तुम्ही. हा तुम्ही तुमचा हे करा, हे मुख्याध्यापक म्हणा, सगळं करा, तिथं कोणातरी दुसरा मुख्याध्यापक ठेवून त्याची सही घेणंच आहे तुम्हाला. जेव्हा तुम्हाला सरकार समोर टाकायचंय तेव्हा जे आहे ते द्यावं लागेल की नाही. याचा अर्थ काय झाला? म्हणजे तुमचं जवळचं जरी असलं तरी जोपर्यंत तुमच्या खात्यात ते कर्म नाही तोपर्यंत त्याचं फळ नाही मिळत तुम्हाला. दुसरं काय, ते सर्टिफिकेट एक प्रकारचं कर्म समजलं आपण, आणि त्याचा मुख्याध्यापक पद मिळणे हे जर फळ समजलं आपण, तर तसंच आहे. म्हणून परमात्मा हा तुमच्या खात्यात जर काही नसेल, तुम्ही किती परमात्म्याच्या जवळ असू द्या, देत नाही. म्हणून सुदामा वगैरे यांनी उपाशी राहिली तरी परमात्म्याने हस्तक्षेप नाही केला. जेव्हा त्या सुदाम्याने आणून काही याला खाऊ घातलं, मग याच्या खात्यात आल्यानंतर मग त्याचा हस्तक्षेप केला. तोपर्यंत परमात्म्याने हस्तक्षेप केला नाही. नाही तर तसं जर केलं असतं तर परमात्म्यावर वैषम्य नैर्गुण्याचा दोष आला असता. नैर्गुण्य म्हणजे काय, एकटाच सुदामा उपाशी थोडीच मरत होता. तेव्हापासून आजपर्यंत किती भूकबळी पेले. काही लोकांना आजही अशी स्थिती आहे ना की अन्न मिळत नाही. आजही असं होतं, आजही आहे. एकटाच काही सुदामा आहे काय?
मग परमात्म्याने जर एकटं सुदामाला जर दिलं असतं आणि दुसऱ्यांना जर दिलं नसतं तर नैर्गुण्य आलं असतं. क्रूरता परमात्म्याच्या ठिकाणी असं झालं असतं. क्रूरता पण परमात्म्याच्या ठिकाणी नाही आणि अकारण दयाले आपण त्याला जरी म्हणत असतो भक्तीच्या भाषेत आपण अकारण करुणावरुणालय वगैरे म्हणतो, म्हणजे अकारण करुणावरुणाला काही नाही येतो खरं बोलायला गेलं तर काय हे सगळे भक्तीची भाषा झाली. पण वस्तुस्थिती जर झाली आणि आपल्या कायद्याच्या भाषेत जर बोलायचं जर आलं तर जो पण सापेक्षत्वाचे तथाही दर्शनात असं म्हटलं की परमात्मा सापेक्ष आहे, कर्म सापेक्ष फळ देतो. तर हे कर्म सापेक्ष फळ देत असताना द्वैताची ज्यावेळेस प्रवृत्ती होते त्यावेळेस हे कर्म सापेक्ष प्रवृत्ती होते, हे लक्षात ठेवा. म्हणून जे मुळात आहे तेच उघडतो. तो ओकणे असा शब्द प्रयोग केलाय, तो जे मुळात आहे, जे मुळात नाही ते ओकणाऱ्याने ते देता येणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून जागृतीपासून आता याच्या 3 अवस्था आहेत. यांनी एक वेगळा थोडासा वेगळा विचार मांडलाय, तो मला आवडला म्हणून मी सांगतो की आपण काय घेतलं पाहिजे आता या 3 अवस्थेपासून. प्रत्येक एक अवस्था आहे ना, जागृत अवस्था आहे, स्वप्नावस्था आहे, सुषुप्ती अवस्था आहे. याच्यापासून आपण काय काय घेतलं पाहिजे. तर यांनी असं सांगितलं जागृत अवस्थेपासून आपण हे समजून घेतलं की जे पदार्थ नाशिवंत आहेत कसे आहेत हे जागृत अवस्थेपासून समजून घेतलं पाहिजे आपण. स्वप्नावस्थेपासून भ्रम कसा असतो ते स्वप्नावस्थेतून कळलं पाहिजे, आपल्याला घेतलं पाहिजे. सुषुप्ती अवस्थेपासून भोग निरपेक्ष ब्रह्मानंद कसा आहे ते सुषुप्ती अवस्था आहे, त्याची दृष्टांत आहे ना, त्याच्यापासून आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ईश्वराने जे महाप्रलय केलंय आणि देहेंद्रिय जगतावर ईश्वराचं नियंत्रण आहे हे सगळं, आणि त्यामुळे देहेंद्रियांची उत्पत्ती स्थिती आणि नाश हे करण्याकरता आपण परतंत्र आहोत, हे सगळं ईश्वर करतो. ह्या 4 गोष्टी या 4 अवस्थेतून आपण समजून घेतल्या पाहिजेत. जागृत अवस्थेपासून पदार्थांचं नाशिवंत नष्टत्व समजून, नाश्यत्व समजून घेतलं पाहिजे आपण. म्हणजे असं आहे की भ्रम आणि स्वप्नावस्थेचं भ्रम म्हणजे एक अवस्थेपासून एक गोष्ट समजून घेतली, चिंतन जर आपण करत गेलो. कारण काय, अन्वय व्यतिरेकानं अवस्था नसली तरी अवस्थी राहतोच. हे सगळं सांगण्याचं तात्पर्य अजून एक सांगतो. अवस्था ती जरी नसली तरी अवस्था आहेच आहे. जो विश्व आहे तोच तैजस आहे, जो तैजस आहे तोच प्राज्ञ आहे, तो जो प्राज्ञ आहे तोच तुरीय आहे, हे लक्षात ठेवा. बदलू द्या ह्या बाकीच्या अवस्था, बदलू द्या, अवस्थी जो आहे तोच असतो. म्हणून देही नित्यमवध्योयम देहे सर्वस्य भारत. या देहामध्ये असणारा जो देही आहे तो नित्य आहे, अवध्य आहे, तो काय बदलत नाही. म्हणून देहिनोस्मिन यथा देहे कौमार यौवनंजरा, या देहाच्या या अवस्था बोलतात. कौमार, यौवनजरा, म्हातारपण अवस्था, हे सगळे जे येतं या देहाच्या, त्यातला जो देही तो एकच आहे ना. त्या अवस्थेमध्ये जसं त्या फुलामध्ये फुलं वेगळे असले ते त्यातलं सूत्र एकच आहे की नाही. आणि तसं या अवस्थामध्ये अवस्था जरी बदलल्या तर तो अवस्था भोगणारा जो भोगता आहे तो एकच आहे आणि तो त्याच्यापेक्षा वेगळा आहे. हा महत्वाचं आहे. यद 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 तेभ्यो भिद्यते तत् काय यद अनुवर्तमानं वरती व्यावर्तमानेषु यद अनुवर्तमानं भवति तत् तेभ्यो भिद्यते यथा कुसुमेभ्यः सूत्रम, असं एक वाक्य आहे ह्यांचं भामतीकारांचं. भामतीकार असं म्हणतात की फुलं वेगवेगळी आहेत व्यावर्तमान, म्हणजे फुलामध्ये असताना दोरा मात्र एक आहे. म्हणजे हे सगळे भिन्न असताना सुद्धा एक अनुगत दिसतं की नाही, तो दोरा. म्हणून याचा अर्थ असा झाला की तो दोरा त्या फुलांपेक्षा वेगळा आहे. तसं आत्मा जागृत अवस्था, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था ह्या अवस्था बदलत राहतात, पण तो आत्मा नित्य असतो. यालाच अन्वय व्यतिरेक म्हटलंय वेदांतामध्ये की अवस्था असली तरी आत्मा आहेच आहे आणि अवस्थाच्या अभावी सुद्धा आत्मा आहेच आहे. कळलं का? म्हणजे कुठलीच अवस्था नाही, तुरी अवस्था तर तिथं आत्मा आहेच आहे. तुरी अवस्था मध्ये पण आत्मा आहेच आहे, स्वप्नावस्थेत आत्मा आहेच आहे, जागृत अवस्थेत आत्मा आहेच आहे, तो जीव जो आहे तो आहेच आहे. तर हे आपल्याला यातून कळलं पाहिजे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे द्वैत का निर्माण झालं याचं उत्तर जर पाहायचं गेलं तर याचा अर्थ दुसरा असा आहे की जे तुमचं कर्म होतं म्हणून द्वैत निर्माण झालं. ते बाकी आत्मकामस्य का स्पृहा वगैरे जे काल मी म्हटलं ते काही खरं उत्तर नाही. ते एक उत्तर देण्याच्या एका पद्धतीतलं ते एक उत्तर आहे. खरं उत्तर हेच आहे की जे मुळात आहे ते त्यानं ओकलेलं आहे. अवधूत चिंतन